इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं गंभीर युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळे भारतावर सुद्धा मोठे परिणाम दिसून आलेत आणि भारतातल्या महाराष्ट्र राज्यावर सुद्धा मोठे परिणाम हे दिसून आलेत. ते परिणाम काय आहेत? तर ते परिणाम आहेत पेट्रोल. सगळ्यात महत्वाचं गाडीला लागणारं इंधन, आपल्या टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, या इंधनामधलं एक सगळ्यात महत्वाचं इंधन ते म्हणजे पेट्रोल डिझेल. या पेट्रोल डिझेल वर सुद्धा किंवा या पेट्रोलची किंमत आता दर्या पार जाणार असल्याची माहिती किंवा धक्कादायक माहिती समोर येत आहे आणि हीच माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायची आहे. नेमकी ती माहिती काय आहे आणि पेट्रोलचे दर कितीने वाढू शकतात किंवा काय होऊ शकतं हे आपल्याला संपूर्ण समजावून या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, काल परभणीमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला एक समस्या पाहायला मिळाली, ते म्हणजे पेट्रोल हे संपुष्टात आलेलं किंवा पेट्रोल हे बऱ्याच पेट्रोल पंपामध्ये उपलब्ध नव्हतं किंवा संपलेलं होतं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आता इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर खालील प्रमाणे गंभीर परिणाम होतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे. किमतीमध्ये प्रचंड वाढ ही होणार असल्याची सध्या माहिती आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे म्हणजे क्रूड ऑइलचे दर वाढू शकतात, ज्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पेट्रोलचा सोर्स किंवा पेट्रोल जर तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये भरून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर भरून घ्या, अशा प्रकारचं सुद्धा याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. मात्र ही आता पुरवठ्यावर परिणाम नेमका हे कशामुळे व्हायला लागले, तर जगातील 20 ते 25% तेलाचा पुरवठा हॉर्मुझच्या समुद्राधुनीतून येतो. जर इराणने हा मार्ग बंद केला तर जागतिक तेल पुरवठा ठप्प होऊन पेट्रोलची, डिझेलची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकतो. जो काही समुद्राचा महामार्ग आहे तो तिथला महामार्ग इराण बंद करणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आणि याच महामार्गामुळे जर हे महामार्ग बंद केला तर नक्कीच पेट्रोलचा भाव हा वाढू शकतो आणि पेट्रोल मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या जगामध्ये परिणाम या पेट्रोलमुळे होऊ शकतो, अशा प्रकारची माहिती आहे. आता काही ठिकाणी अफवामुळे सुद्धा गर्दी झालेली आहे. अफवामुळे गर्दी त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर युद्धामुळे पेट्रोलचा साठा संपेल अशी अफवा पसरल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये, हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे. की काही दिवसामध्ये युद्ध होणार आहे आणि युद्धामध्ये पेट्रोल संपणार आहे, अशा प्रकारची सुद्धा काही लोकांनी माहिती तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडल्या सगळ्यात महत्वाचं जर आपण कुठून क्रूड ऑइल किंवा पेट्रोल डिझेल घेत असेल तर याच्यामध्ये रशिया एक महत्वाचा सोर्स, आपला सगळ्यात मोठा सोर्स असं म्हणता येईल किंवा आहे. त्यामध्ये तज्ञांच्या मते या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याची रणनीती पुन्हा वापरू शकतो, ज्यामुळे किमतीचा दबाव कमी होऊ शकतो. मात्र आता तरी जरा हे शक्य दिसत नाही आहे, कारण अमेरिका आणि इराण आणि इस्रायल याच्यामुळे सगळ्यात मोठा गंभीर परिणाम, आता याचा फायदा कोण घेऊ शकतं, तर रशिया फायदा घेऊ शकतं. कशा प्रकारे फायदा घेऊ शकतं, जर याच्यामध्ये रशियानं जर दर वाढवले पेट्रोलचे तर नक्कीच भारतामध्ये असेल किंवा जे काय आहे जगामध्ये सगळ्यात महत्वाचा गोष्ट किंवा सगळ्यात किमतीमध्ये वाढ होणारा महत्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोलवर वाढ होऊ शकते. आणि पेट्रोलवर, डिझेलवर आणि या सगळ्या गोष्टीवर जर वाढ झाली तर नक्कीच जनसामान्य लोकांना फटका बसणार आहे. जनसामान्याच्या खिशाला जे आहे ती धार लागणार आहे, अशा प्रकारचा आता इथून समोर येत आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमच्याकडे आता पर्याय, किती तुम्ही पेट्रोल जरी भरलं तर हे पेट्रोल किती दिवस दर वाढू शकतात किंवा काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. मात्र आता दर वाढू शकतात हे मात्र खरं आहे. मात्र पेट्रोल बंदी होऊ शकते का, तर पेट्रोल बंदी ही होऊ शकत नाही. पेट्रोल बंदी होण्याचं कुठलंही कारण नाही आणि याच्यामध्ये पेट्रोल बंदी कधीच होऊ शकत नाही हे मात्र खरं आहे. संपू शकत नाही हे मात्र खरं आहे. मात्र दर वाढू शकतात हे मात्र तितकंच खरं म्हणायला हरकत नाही.
तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.